नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे एक आश्वासनाचा पाऊस चालू आहे आणि त्या आश्वासनाच्या पावसामध्ये गरीब लोक वाहून कसे चालल्यात ते आपल्याला पाहिजे। कारण या आश्वासन म्हणजे नेमकं काय असते, प्रत्येक राजकीय पक्षाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। त्याच्यामध्येच बघितलं असेल महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्यामधला जो जाहीरनामा प्रसिद्ध झालाय तो कशा प्रकारचा आहे। म्हणजे या ठिकाणी बघितलं जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय असतं, तर या जाहीरनाम्यामध्ये सध्या बघायला भेटते ते म्हणजे फुकटचे आश्वासने। म्हणजे या ठिकाणी गोरगरीब बाबड्या जनतेला आमिष दाखवायचं आणि प्रत्येक आमिष दाखवून त्या मतदात्याला आपल्या बाजूने वळवण्याचं काम म्हणजे एक जाहीरनामा झालाय। कारण जाहीरनाम्यामध्ये जर बघितलं जास्त प्रमाणामध्ये फुकट वाटण्याचा परिणाम जास्त भोगावा लागणार आहे आपल्याला। परिणाम म्हणजेच कशा प्रकार, फुकटचं म्हणजेच कशा प्रकार। जर तुम्ही बघितलं असेल या अगोदरच्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा आमिष दाखवला होता, म्हणजे प्रत्येक मतदात्याच्या खात्यात 15 लाख रुपये पडणार अशा प्रकारचं एक आमिष दाखवलं होतं। ती सुद्धा निवडणूक पार पडली। आणि आताच्या निवडणुकीमध्ये एका राजकीय पक्षाने कोणता जाहीरनामा केला आणि त्याच्यात काय सांगितलंय की प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये मिळणार, कधी ज्या वेळेस तुम्ही त्यांना निवडून देणार। म्हणजे अशा प्रकारचा आमिष दाखवून गरीब लोकांची लूट होते का, जेणेकरून गरीब लोकांना बेरोजगारीतून रोजगारी मिळवून देण्याचा प्रयत्न करावा का, जेणेकरून फुकटचा आमिष दाखवून मत बाजूला घ्यावं, हे महत्वाचा प्रश्न आहे। कारण प्रत्येक जनतेनं प्रत्येक मतदात्यानं ओळखावं की महत्वाचा आमिष हे फुकटचा आहे का बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे। कारण जर बघितलं हेच फुकटचे आमिष दाखवण्याच्या पलीकडे जर विचार केला आणि याच पैशाचा उपयोग बेरोजगारी दूर करून रोजगार कायमस्वरूपी दिला तर कदाचित या भारत देशातील नवयुवक चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो। आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा सोडून आपण या प्रकारे फुकटचे आमिष दाखवतोय आणि लोकांना बळी घेतोय, हे महत्वाचा प्रश्न लोकांनी कळणं गरजेचं आहे। कारण या देशाच्या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती बेरोजगारीच्या प्रश्नाची, या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती कामगारांच्या प्रश्नांची। कारण जर बघितलं असेल या निवडणुकीमध्ये बेरोजगारीवर कुठल्या प्रकारचं बोलल्या जात नाही। कारण पहिल्या काळामध्ये शिक्षण नसल्यामुळे त्याला नोकरी नाही मिळायची, पण आता जर बघितलं शिक्षण असून उच्च शिक्षित असून कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसून कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण जर बघितलं आता नवयुवक हा लाखोच्या घरामध्ये बेरोजगार आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या काळात चर्चा होणं गरजेचं आहे की या पोरांना बेरोजगारीतून रोजगार कसं मिळवता येईल, म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण भारत देशामध्ये विचार केला तर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना गळफास का घ्यावा लागतो, आत्महत्या का करावा लागते। त्यांना जर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जर योग्य किंमत मिळत असेल त्यांना या फुकट आमिषांची कुठल्याही प्रकारची गरज नाही। जर योग्य किंमत मिळाली तर ते आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकतात आणि चांगल्या प्रकारे राहू शकतात। मग त्यांच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारे किंमत दिली तर कदाचित शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि कुठेतरी आत्महत्या थांबेल। याकडे सुद्धा दुर्लक्ष कामा करता नाही, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल कामगार वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असेल, सर्व वर्गांचा विचार करता या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे। पण कुठल्याही प्रकारची या मुद्द्यावर चर्चा न होता फुकटच्या आमिषावर चर्चा होते, म्हणजे लोकांचं मत आपल्या बाजूने ओढण्यासाठी सध्याची ओढताण चालू आहे प्रत्येक राजकीय पक्षांची। म्हणून मतदार जागृत होणं गरजेचं आहे। कारण जर बघितलं इथं उमेदवार जरी जागृत नसेल तर मतदार जागृत होणं गरजेचं आहे। कारण तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आतापर्यंतचे जे आमिष दाखवले, आतापर्यंतचे आश्वासनं दाखवले, त्या आश्वासनाचा डोंगर आपल्या डोक्याच्या वरती गेलाय आणि आश्वासनाच्या डोंगरामध्ये आपण चांगल्या प्रकारे बुडल्या गेलोय। कारण आतापर्यंत जे आश्वासनं दिले त्या आश्वासनाची पूर्तता झाली का हे सुद्धा पडताळणी गरजेचं आहे। आणि आता जे आश्वासने देतात ते 100% पूर्ण होणार आहेत का याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे। कारण जर आता पडताळणी नाही केली तर 5 वर्ष पश्चाताप करावा लागेल। कारण 5 वर्षात आपल्या कुठल्याही प्रकारचा कामाचा विकासाचा मुद्दा आपण ओरडलो तर सरळ अशा प्रकारचा सांगेल की आम्ही फुकटच्या आमिषामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे योगदान दिलंय। मग फुकटचे आमिष कोणते, मागच्या निवडणुकीत 15 लाखाचं होतं, आता या निवडणुकीमध्ये 8,500चं, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं, मग त्याच्यामध्ये सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, मी दोघांच्याही बाबतीत आपण बोलतोय। कारण मतदार जो आहे तो मतदार सत्ताधाऱ्यांच्याही बाबतीत विचार करतो आणि विरोधकांच्याही बाबतीत विचार करतो। मेन महत्वाचा आहे फुकटच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा मेन महत्वाचा मुद्दा गाजला पाहिजे तो बेरोजगारीचा। मेन महत्वाचा युवकांना रोजगार मिळवणे। दुसरी गोष्ट बघितलं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला किंमत मिळणे, या गोष्टीची चर्चा सगळ्यांनी सध्या करायला पाहिजे। पण आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मेन महत्वाचा मुद्दा चालू आहे तो जातीपातीचा। कारण जातीपातीचं राजकारण करून आपल्या बाजूला मत वळवण्याचा प्रयत्न सगळ्याच राजकीय पक्षांचा चालू आहे। आणि दुसऱ्या पलीकडे बघितलं असेल
या राजकीय पक्षांनी जातीपातीचं राजकारण करून दुसऱ्या बाजूला बघितलं असेल, अशा प्रकारे फुकटचे आमिष दाखवून, आश्वासनं दाखवून, जाहीरनामे सादर करून लोकांचं मत आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा लोकांनी सध्या विचार करणं गरजेचं आहे. मतदार जागृत होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मतदार जागृत होणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणारा व्यक्ती मिळणार नाही. कारण जर बघितलं आपल्या प्रश्न आपल्यालाच सोडावे लागतायत सध्या. कारण जर बघितलं आपल्या जे काही महत्वाच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मेन महत्वाचा रोजगार मिळणं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळणं, या चर्चा कुठेतरी होताना दिसायला पाहिजे. कारण सोशल मीडियामध्ये तुम्ही बघितलं असाल जास्त प्रमाणात जाहीरनाम्यावर जाहीरनामे असतात, आश्वासनावर आश्वासने असतात. दुसऱ्या बाजूला बघितलं असेल कुठल्या जातीपातीचं राजकारण होते, हे सुद्धा सगळेजण बघतायत. या गोष्टींचा विचार करा जेणेकरून या ठिकाणी उमेदवार जरी जागा नाही झाला तर मतदार जागृत होणं गरजेचं आहे. मतदारांनी या प्रश्नांची वाचा फोडल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. नंतर 5 वर्षामध्ये जर या प्रश्नांचे उत्तर मागायला फिरलात तर 100% उत्तर मिळेल का नाही याची शाश्वती नाही. कारण जर बघितलं आता सध्या नवयुवक हा लाखोच्या घरामध्ये बेरोजगार आहे. त्यांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. कारण त्याला चांगल्या प्रकारे रोजगार मिळाला तर या फुकटच्या आमिषाला तो बळी पडणार नाही. आणि आता जर बघितलं रोजगार मिळत नसेल तर या फुकटच्या आमिषाला 100% बळी पडतो. म्हणून आपलं नुकसान 5 वर्षात होतं. 5 वर्षाचं नुकसान टाळायचं असेल तर सध्या या निवडणुकीच्या काळात मतदार जागृत होणं गरजेचं आहे. आणि मेन महत्वाचा ज्या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे ते चर्चा म्हणजेच कोणता, बेरोजगारीचा प्रश्न, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा प्रश्न, त्यांच्या शेतीमालाला चांगल्या प्रकारे योग्य किंमत मिळणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या बाजूला बघितलं असेल गोरगरीब जनतेसाठी नेमकं कोणतं योगदान देणार आहे त्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींची चर्चा झाली तर कदाचित या येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे गोरगरीब लोकांचं कल्याण होऊ शकतं. म्हणून या गोष्टीचा विचार या निवडणुकीच्या काळात होणं गरजेचं आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल. मतदात्याला जागृत होणं गरजेचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे 100% मतदान करून चांगल्या प्रकारचं नेतृत्व उभं करायचे, ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये 100% मतदान होईल याची सर्वांनी जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण अधिकार गाजवतो, जबाबदारी सुद्धा आहे आपण मतदान करणं. आणि मतदान हे 100% झालंच पाहिजे याचा सुद्धा अट्टास धरा, जेणेकरून मेन महत्वाच्या प्रश्नावर वाचा फोडणारा उमेदवार कोण, बेरोजगारीवर बोलणारा कोण, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणारा कोण, हा उमेदवार आपल्याला निवडायचा आहे. कारण या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणारा उमेदवार नकोय, दुसऱ्या बाजूला फुकटचे आमिष दाखवणारा उमेदवार नकोय. मेन महत्वाचा आहे विकासाच्या बाबतीत बोलणारा व्यक्तिमत्व कोण होता, उमेदवार कोण आहे, त्यांनाच चांगल्या प्रकारे जागृत होणं गरजेचं आहे. जेणेकरून आपलं मत वाया जाता कामा नये. आपलं मत हे विकासाला गेलं पाहिजे, आपलं मत हे बेरोजगारीचा प्रश्न सोडवणाऱ्याला गेलं पाहिजे, आपलं मत हे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणाऱ्याला गेलं पाहिजे. या गोष्टीच्या बाबतीत विचार करा आणि या निवडणुकीमध्ये निर्धार करा की चांगल्या प्रकारचं नेतृत्व आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून देणार आहेत. ठीक आहे, या चर्चेला कुठंतरी तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटद्वारे सांगा, जेणेकरून ही चर्चा चांगली आहे की तुमच्या फायदेशीर आहे की नाही. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.